आणलं, तूप आणलं, नेलकट आणलं, लोणचं आणलं, भात आणलं, दही आणलं. हा तुम्ही आले का काय? हा आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. नाही म्हणजे संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताव संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता आपला कार्यक्रम चालू होतो, ज्याचं नाव आहे साडे माडे तीन. अरे मुलाचे मामा आले का? आला ना. हा आणि मुलीचे मामी? मुलीच्या मामी म्हटलं मी. असू दे असू दे. आणि आत्या मुलाच्या आत्या बित्या मावश्या आल्यात का नाहीत? सगळ्या आल्यात ना. हा पण आज आपला कार्यक्रम कुठे रंगणार आहे तुम्हाला माहितीये का? कर्जत मधल्या नाना मास्तर नगर मध्ये. चला तर या नगर विषयी थोडस जाणून घेऊया. नमस्कार नमस्कार गाववाले हे सगळे मंडळी. मुलाचे मामा जरा पुढे या, तुम्ही पुढे या. कसे आपल्या सगळ्या कार्यक्रमाचं सांगितलं पाहिजे ना आपल्या मंडळीनं, सगळे आले तिकडे. नमस्कार. नमस्कार मामा तुमचं नाव? भानुदास पालकर. मग आता या नगर बद्दल सांगा, नाना मास्तर नगर बद्दल. इथे सर्व जाती धर्माचे लोक राहतात. बर कुठल्या प्रकारचे कार्यक्रम घेता? सर्व सार्वजनिक असतात, नवरात्र असते, शिवजयंती असते, वेगवेगळ्या महिला बचत गट वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात आमचे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतात. बर आता बघूयात आज सगळेजण कसे खेळतायत ते. चला कार्यक्रमाला सुरुवात करायची ना. हो आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे साडे माडे. बर का मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा वाटूयात अक्षदा. अक्षदा नाही हो, अक्षदा सारखं लग्नाचं डोक्यात येते. टोकन्स. हा सगळ्यात पहिल्यांदा वाटूया टोकन्स. चला अक्षदा सगळ्यांना मिळाले का? अक्षदा कसल्या टोकन सगळ्यांना मिळाले का? हा स्वस्ती. ए शूटिंग वाला शूटिंग घेणार? अरे पण आपलं लग्न नाहीये, आपला कार्यक्रम आहे साडे माडे तीन, ज्याच्यामध्ये सुरुवात करणार आहोत आपल्या पहिल्या राऊंडला अंदाजे कितीला. आणि यासाठी निवडायचे आपल्याला 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे बरं का. कुरवल्या नाव काय तुझं? तेजस पालकर. तेजस पालकर. पण त्याच्या अगोदर तुम्हाला यातली 3 टोकन्स निवडून दे पटकन. 1 2 आणि 3 टोकन्स मला दिलेले आहेत बरं का. आता बघूयात कोण आहेत 3 आपले भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 51. आणि दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91 बरं का. 91. तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 68. आपल्या 3 पाहुण्यांचा मानपान करून झालेला आहे बरं का. आता या 3 पाहुण्यांसोबत आपण खेळतोय आपला पहिला राऊंड. अंदाजे किती? आपण आपला साडे माडे तीन कार्यक्रम असा चालत ठेवू. तुमचं नाव काय? नमस्कार. मानसी म्हसे. म्हसे? असे कसे नाव बरं म्हसे? असेच. बर मग आता तुम्ही उखाणा घ्या बघू पहिल्यांदा. नाही कसं आहे आपलं लग्नाचा कार्यक्रम म्हणजे लग्न नाही लावत आहे आपण इकडे, पण तशाच धर्तीवरचा कार्यक्रम आहे ना म्हणून म्हटलं घ्या उखाणा. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकवून, महेशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. क्या बात आहे क्या बात आहे. वहिनींसाठी जोरदार टाळ्या. काय करतात महेशराव? बिझनेस आहे. कशाचा? 3 व्हीलर टेम्पो चालवतात. बर बर. मग त्याच्यातून तुम्हाला फिरवलं का नाही सगळीकडे? हो फिरवलं. मग लग्न झाल्यापासून कुठे कुठे फिरला? भरपूर. बर घरी कोण कोण असतं? आणि अजून मिस्टर, मी आणि मुलगा असतो. बर मग घरी तुम्ही 3 जणच असता का? हो. बर किती आहेर आला होता लग्नात तुम्हाला? 10,000. 10,000. हे बघितलं का? हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिला असतं ना तुम्हाला सांगतो 1 लाखभर हायर मी जमवून दिला. आता काय जाऊ दे. आता हे बघा मी काय तुम्हाला हायर करणार नाही इथं, पण एक आहे आपल्या रुखवतातली एक वस्तू मी इथं ठेवणार आहे. त्या वस्तूची तुम्हाला किंमत फक्त सांगायची. ते आपण आता त्या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं का. थँक्यू. नमस्कार. तुमचं नाव काय? सुप्रिया सुनील मोरे. आता तुम्ही नाव घ्या बरं. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास. आणि सुनील रावांचं नाव घेते जी मराठी खाटी खास. वा 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 वा. जी मराठीसाठी खास नाव घेतलेले बरं का. बर बर बरोबर. मला सांगा काय करतात मिस्टर तुमचे? शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक. प्राथमिक शिक्षक आहेत. मग कसं काय मिळालं शिक्षक? तुम्ही पण शिक्षक आहे का? होय. करेक्ट. मग काय कुठं शिक्षक कॅम्प मध्ये काय? नाही मी ठाणे जिल्ह्यातले आहेत, ते सोलापूरचे आहेत. कसं काय म्हणजे सांगा की विस्तृत. मावशीच्या गावाला सासरे शिक्षक होते आणि मग त्यांनी विचारलं मावशीला, तेव्हा मावशीने दाखवलं, म्हटलं स्थळ आहे बघा तुम्ही. बर बघितल्यावर मग अरेंजमेंट केली. बर म्हणजे बघितल्या साखरपुडा पण झाला. बर आणि लग्न किती दिवसांनी झालं? 1 वर्षांनी. बरं जाऊ द्या. मला सांगा सगळा रुखवत कोणी घेतला लग्नातला? आईने पाठवले. आईने पाठवलेला. पण आता आई काही इथं येणार नाही. या वस्तूची किंमत तुम्हाला सांगायची आहे. नीट सांगा बरं का. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं.
नमस्कार. हा ती माईक घ्या लवकर. हा बोला माईकवर. वाकडा तिकडा आईन त्याच्यावरून मी जाईन. माझा नवरा गुरुनाथराव परत निवडून आले तर मी एकटेच पेढे खाईन. कसं काय मग ते काय राजकारणी आहेत? हो. का करतात राजकारण? समाजसेवाची आवड आहे म्हणून. म्हणजे काय सोशल वर्क? हा. स्वस्त का वर्क त्यांना ते? हो जमतं सगळं. आता सध्या नवीन आहेत ना म्हणून. सध्या नवीन आहेत मग काय नुकतेच नगरसेवक झाले? हो 1 वर्ष. मग तुम्ही कसं काय ते नगरसेवक मिळवले? माझ्या आत्याचा मुलगा आहे. आत्याचा मुलगा आहे. आजीची इच्छा होती जास्त. आजीची इच्छा होती काय? घरातल्या घरात व्हावं लागलं. घरातल्या आणि घरातल्या घरात वाजलं बरं का. हा त्यामुळे आता जाणून घ्या आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी पूर्वी जी लग्न लावलेली आहेत त्यातल्या रुखवतातलं एक 9 कोरं पीस असलेली एक वस्तू इथं आणून ठेवणार. त्याची तुम्हाला बाजारातली किंमत सांगायची. जो कोणी अचूक किंमत सांगेल किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगेल तो असेल विजेता आणि तो जाईल डायरेक्ट जॅकपॉट राऊंडला. समजलं? लक्षात ठेवा. पण तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार? आला का नाही पंचायत? ज्याला पहिली पत्रिका मिळाली आणि जो पहिला मांडवामध्ये आला कार्यालयात आला तो पहिल्यांदा बोली लावणार. पहिल्यांदा कोण आलं? म्हणजे पहिल्यांदा मोरे वहिनी बोली लावणार. त्याच्यानंतर कोण आलं? तुम्ही आला म्हणजे कोण? मस्सेताई बोली लावणार. आणि सर्वात शेवटी पालकर वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. बरं का आज मुलीच्या मावशीनं दिलेल्या नेकलेस सेट मध्ये गोल्ड फॉर्मिंग केलेलं आहे. शिवाय याच्यात 2 कर्णफुले आणि 1 नेकलेस सुद्धा आहे ज्यात अमेरिकन डायमंड सुद्धा आहेत. बरं का आज आपण आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये मुलीचा नेकलेस ठेवलेला आहे. एकदम भारीतला नेकलेस आहे ज्याच्यात 2 कानातलं सुद्धा आहे. तर याची पहिल्यांदा किंमत कोण ठरवते? मोरे वहिनी तुम्ही ना. हा मोरे वहिनी हे घ्या 5 अंक. त्या 5 अंकातले 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि या नेकलेस सेटची किंमत ठरवायची आहे. नीट बघून घ्या. काय किंमत आहे? 1062. 1062 किंमत सांगितली तुम्ही. पाठीमागं काय वाटते? किती? 1000. बर इकडे काय अंदाज? 1500. इकडं किती? 1200. त्या बघा सगळेजण आता वेगवेगळ्या किमती सांगतात. अजिबात गोंधळ करू नका. पटकन किंमत सांगा. काय किंमत आहे? 1062. नक्की का? नक्की. 1062 रुपये एवढी तुम्ही किंमत सांगितली आहे. बरोबर? बरोबर ना? बरोबर. आहेरात द्यायचा ना नेकलेस? द्यायचंय. द्यायचा. मग आहेर पाकिटामध्ये लगेच लिहून टाकू आपण काय किंमत ते. आता किंमत सांगतात आपल्या मस्सेताई. मस्सेताई हे घ्या 5 अंक. यातले फक्त 4 अंक वापरायचे आणि तुम्हाला याची किंमत सांगायची. ताई किंमत सांगा लवकर. 1260. 1260. नक्की का? फिक्स करायची ही किंमत लिहून टाकायची आहेर पाकिटावर. आता किंमत सांगतात आपल्या पालकर वहिनी. नाही काय किंमत आहे? 1042. 1042. ठामे काय मतावर? हो ठाणे. नक्की? नक्की. लिहून टाकायची. बरं का आपल्या तिन्ही पाहुण्यांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोरे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1062 रुपये. त्यानंतर मस्सेताईंनी सांगितलेली किंमत आहे 1260 रुपये. आणि सर्वात शेवटी पालकर वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1042 रुपये. टेन्शन आलंय का? कशाचं टेन्शन घेताय तुम्ही? सगळेजण मला टेन्शन द्यायला लागलेत. आता ही वस्तू तुम्हाला द्यायची म्हणजे मला टेन्शन आहे. जाऊ द्या आता बघतो या नेकलेस सेटची खरी किंमत किती येते. कुठं या नेकलेस सेटची खरी किंमत आहे लय लय चिटकावले दिसते 1460 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती मस्सेताईंनी त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन 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 ताई. हा घ्या नेकलेस सेट. मग आता कुठला अलंकार घेणार? शाही हार. काय? शाही हार. शाही हार. पहिल्यांदाच मी शाही हार ऐकतोय. पण जाऊ देत मस्सेताई तुमची आज इथं हार झाली नाही हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आता पुढच्या राऊंडला जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं का. थँक्यू. हा थँक्यू बांधला तुम्ही. बघा हे आता तुमचं टिकमार्क करतो नाव पुढे हे आयर पाकिट यांना गेलेलं आहे. पुढच्या राऊंड कडे आपण वळणार आहे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न माईक द्या जरा इकडे. कसं आहे माहिती काय? बघा आपले 6 पाहुणे तर या कार्यक्रमात सहभागी होणारच आहेत. पण बाकीच्या वराड मंडळींना काही चान्सच भेटत नाही ना. त्यामुळे खास मी बाकीच्या वराड मंडळींसाठी एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं कार्यक्रमाच्या शेवटी उत्तर सांगायचंय. जो बरोबर उत्तर देईल त्याला मी एक आकर्षक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न लय सोपा आहे बरं का. ओ मावशी इकडे बघा बरं का. प्रश्न नीट ऐका. एकदाच सांगतो मी प्रश्न.
आजचा प्रश्न असा आहे, हिरवा गड त्यामध्ये पांढरं घर, पांढऱ्या घरामध्ये लाल घर आणि लाल घरात दडल्यात लई लई चोर. याचं उत्तर सगळ्यात शेवट सांगायचंय.